टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाऊस सुरू झाला होता 1:30 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून माझ्या घरात पाणी आलं। एवढा पाण्याचा साठा झाला की माझे 7 मोठे गहू भिजले। माझं खत भिजलं, खत होतं पण खताचं पाणी झालं, मग माल भिजला, दाणा भिजला, पण पसारा पाण्यात डुबला। आम्हाला बसायला जागा नाही, आम्ही बाजावर बसलो, पण पसारा बाजावर ठेवला। 3 वाजेपासून आम्ही रातपासून जागी आहे। रातपासून आम्ही घरातलं पाणी उपसतो। सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे, गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे। तर असं पाणी किती दिवस येतंय का नियमित चालू राहतं? असं नियमित चालू आहे, पाणी आलं की घरात पाणी येतं। आणि पुन्हा एक तर हे गिरीवालेही पाणी सोडतात। आतापर्यंत 10 लोक पडली इथं। पुन्हा 100 मोटरचं पाणी रस्त्याने येतं, पाणी शेवायला लागलं, लोक पडायला लागले। रात्रंदिवस त्रास आहे आम्हाला पाण्याचा। या मुख्यमंत्र्यांनी जर दखल घ्यायला पाहिजे, काही गावाच्या सरपंचाला नेत्याने पण दखल घ्यायला पाहिजे। आणि याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे? गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे। आणि हे गिरीवाल्या पाण्यावाल्याला मी सांगायला पाहिजे की वारंवार पाणी सोडू नका। आमची नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे सरकारनं। वारंवार पांगराडोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही। ते असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय। आज पण जो रात्री 1:30 वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांगराडोळेवासियांवर आलेली आहे। हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुसलेलं आहे आणि भरपूर जणांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे। तरी मनसेच्या वतीनं एक सरकारला असा इशारा देऊ की जर हे पाण्याची लवकरात लवकर दखल सरकारनं जर घेतली नाही तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी पांगराडोळे गावामध्ये येणार नाही, ही एवढी दखल माझ्याकडनं घेण्यात येईल। आणि ग्रामसेवकाला गावात तर नाही पण गावाच्या रस्त्यावरती पण पाय ठेवू देणार नाही, एवढी माझ्याकडनं सोय करण्यात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।